नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सोपान खोडे यांची आखाड बळी ही कादंबरी, जी कादंबरी प्रकाशित केलेली आहे प्रफुल्लता प्रकाशनने. आणि आज या कादंबरीचा भाग 7वा. वडगावचा बाजार करून मरीबा नुकताच येऊन बसला होता. तेवढ्यात सावळा घाईघाईनं मरीबाकडे आला. बस म्हणायच्या आधीच खालीही बसला. त्याची घाई गडबड आणि घाबरलेला चेहरा बघून मरीबानं विचारलं, काय रे, काय झालं? मजी तुला समजलं नाही वय? सावळानं उलटा प्रश्न केला. अरे नाही ना बाबा, कशाबद्दल म्हणतो तू? अरे रघूनं तुला काही सांगितलंच नाही का? रघु अजून बाजारातनं झाला नाही. अरे आज खडकीच्या बाजारात लय गोंधळ झाला. समद्यांची 5 धारण बसली होती. समद्यांची? समद्यांची म्हणजे? अरे समद्यांची म्हणजे आपल्या लोकांची, पोतराजांची. का बरं? आता का? अरे तुझ्या भावानं, शंकरनं कसली क्रांती संघटना तयार केली. त्या संघटनेची 5-25 पोरं घेऊन आला की बाजारात आणि लागला पोतराजाचा केस कापाया. दिसला पोतराज की धरायचा आणि धरला का केस कापायचा. काय सांगतो सावळा? मरीबाचं काळीच खालीवर झालं होतं. आत्ता काय सांगायचं? अरे समद्या बाजारात धुमाकूळ घातला त्यांनी. 5-6 पोतराजांचं केस कापलं. अरे आम्ही पळालो म्हणून वाचलो. रघु निसटला कसा तरी, पण पिराजी सापडला तिच्या तावडीत. त्याचं बी केस कापलं. मग काय सोडतोय वय तो त्याला? अरे माझ्या कर्मा, यो काय खेळ करून ठेवला रे शंकरनं. कपाळावर हात मारत मरीबा म्हणाला, या पोराचं टाळकं कशानं हाणावर? घरात गुण उधळायला लागला म्हणून हाकलून दिला, तर बाहेर जाऊन ह्यो पराक्रम गाजवला वय त्याने. त्याला वाईस नीट समजून सांग. खवळलेला पोतराज आता गप नाही बसणार म्हणो. त्याचा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाहीत पोतराज. मरीबा चिथागती होऊन डोक्याला हात लावून बसला. चावळा कधी निघून गेला हेही त्याला कळलं नाही. अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाच्या बाहेर एका झाडाखाली मरीबा आणि मग शंकर बोलत उभे राहिले होते. शंकर मरीबाला म्हणत होता, तू काही काळजी करू नको रे, काही होत नाही मला. अरे नाही कसं? लय चांगलं काम करतोय का तू? हे बघ, ते तुला आत्ताच नाही कळणार. तुलाच लय कळतंय वय? तूच लय शहाणा आहे वय? त्या पिराजीचं केस कापलं, शहाणपणा करायला तुला कोणी सांगितलं होतं रे? त्यो गारानं घालत ठाण मांडून बसलाय देवीच्या पुढं. अरे मग बसू देत की, त्याने काय होणार आहे? शंकर बेफिकीरपणे बोलला. अरे तुला काय गंमत वाटते का? देवीचा फेरा आला मग काय येत नाही रे, फेरा आणि वारा काहीही येत नाही, काळजी करू नको. मरीबाचं वाक्य मध्येच तोडत शंकर म्हणाला, हे बघ शंकर, उगायड्यागत बोलू नको. तुला काय वाटत नसेल, पण इथं माझ्या काळजाचं पाणी पाणी होते. तू आपला घरी चल, तुझं लगीन लावून टाकतो. म्हणजे हे असले उपद्व्याप तुला नाही सुचायचे. नाही, मी घरी येणार नाही आणि आम्ही आयुष्यात कधीही लग्न करणार नाही. पूर्ण वेळ समाजासाठी काम करणार आहोत. अरे पण तुझं लगीन झाल्याशिवाय रघुचं कसं लगीन करता येईल? जग दुनिया थुकल माझ्या तोंडावर. हे बघ, जगाचं मला काही देणं घेणं नाही. तू रघुचं लग्न कर, मोकळा हो, माझ्यासाठी थांबू नकोस. अरे पण हे रिवाज सोडून होते शंकर. माझा निर्णय मी तुला सांगितलाय, आता तुला काय करायचं आहे ते कर. असं म्हणून शंकर तिथनं निघून गेला. आता काय मानावं या पोराला? याला मी शहाणा समजत होतो, हा तर याडा निघाला की. असं स्वतःशी फुटफुटत मरीबा बराच वेळ तिथेच उभा राहिला होता. शंकरच्या क्रांती संघटनेचा आता चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. पोतराजांनी त्याची चांगली धास्ती घेतली होती. बाजारात मदान मागणं तर त्यांनी बंदच केलं होतं, पण स्वतःच्या गावातसुद्धा मदान मागायची आता त्यांना भीती वाटत होती. शंकरच्या पोतराज विरोधी चळवळीमुळे अनेक पोतराजांच्या मनात त्याच्याबद्दल चीड निर्माण झाली होती. का म्हणून याची दादागिरी सहन करायची? किती दिवस आपण दडून बसायचं? कोण एवढा मोठा बॅलिस्टर लागून गेला? असा विचार करून घागरगावचे 5-6 पोतराज एकत्र आले आणि त्यांनी शंकरला जाब विचारायचं ठरवलं. एक दिवस ते तालुक्याच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे ग्रंथालयात आले. वेळ सकाळची होती. शंकर वर्तमानपत्र वाचत बसला होता. अचानक आलेल्या पोतराजांना समोर बघून त्याला मोठं नवल वाटलं. वर्तमानपत्र बाजूला ठेवून त्यांनी पोतराजांना विचारलं, बोला, काय काम आहे? काय रे, तुला लय अक्कल आली का लय शहाणा झाला तू? एक पोतराज तावातावानं बोलला. नाही काय काय झालंय काय?
अरे का म्हणून तो पोतराजाच्या डोक्यावरचं केस कापायला लागला? दुसरा पोतराज डोळे वाटारून म्हणाला, हा ते होय, ते पोतराज प्रथा बंद करण्यासाठी. नाही पण तुला कोणी हो उद्योग सांगितला असला? नाही, कोणी सांगायला कशाला पाहिजे? जे वाईट आहे त्याचा नायनाट झालाच पाहिजे. पोतराज प्रथा वाईट आहे होय? मग काय चांगली आहे का ती? काय चांगलं केलं आहे तुमचं तुमच्या देवीनं? हे बघ, देवीच्या आशीर्वादानं आमचं चांगलंच आहे. मला सांगा, देवी जर तुमच्यावर प्रसन्न आहे तर का म्हणून तुम्ही झोपडीत राहता? देवीनं का नाही तुम्हाला बांगला दिला? का नाही तुमचं दारिद्र्य हटवलं? दारोदार फिरून देवीच्या नावाने भीक मागता तुम्ही. तोंड सांभाळून बोला, तोंड सांभाळून बोलायचं. आम्ही देवीच्या नावानं भीक मागत नाही, आम्ही मदान मागतोय, मदान. अरे मदान काय आणि भीक काय, काय फरक आहे त्याच्यात? सोडा सोडा हे असलं लाजीरवाणं जगणं, जरा मानानं जगायला शिका. बघा जरा त्या महार समाजाकडे. बौद्ध झाल्याबरोबर त्यांनी जरी आई मरी आई मोडून तोडून फेकून दिल्या. आहे का त्यांच्या जातीत एकतरी पोतराज दिसतोय मदान मागताना कुठे? हे बघ, अर्धवट माहिती बोलायचं नाही. त्यांचे पोतराज मदान मागत नाही ते खरंय, पण त्यांनी अजून जरी आई मरी आई सोडलेली नाही. कासं गावात जाऊन बघ मरी आईचा पुजारी कोण आहे ते, आणि मग बोलायचं. असेल एखादा बावळट, त्याचं उदाहरण नका सांगू. त्यांच्यातले कितीतरी जण शिकून पुढे चाललेत. मोठमोठ्या हुद्द्यांवर त्यांची माणसं आहेत. त्यांच्याकडे बघा, त्यांचा आदर्श घ्या. हे बघ, तू आम्हाला ज्ञान बिन शिकवायच्या भानगडीत पडू नको. तू आमच्या देवाधिकाच्या भानगडीत पडायचं नाही, एवढं आम्हाला कळतंय. आणि जर तू पोतराजाला विरोध करायचं सोडलं नाही तर लय जड जाईल, हे ध्यानात ठेव. हे बघा, जड जाऊ द्या नाही तर हलकं जाऊ द्या. पोतराज प्रथा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आमची चळवळ चालू राहणार, आणि हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. शंकर धारदार आवाजात बोलला. आपल्या बोलण्याला शंकर भीक घालत नाही हे पाहून पोतराजांनी त्याला आता देवीची भीती घालायला सुरुवात केली होती. आता ग्रंथालयात बरेच कार्यकर्ते जमा झाले होते. पोतराजांचा आणि शंकरचा वादविवाद चालूच होता. एक पोतराज म्हणत होता, अरे देवीच्या विरुद्ध तुम्ही खेळ मांडलाय. देवी तुम्हाला चाणक्य दाखवल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढा मोठा राजा त्यो सुधीक देवी पुढं नाक घासतोय, तुम्ही काय झुरळवानी आहे, झुरळवानी. काय करेल तुमची देवी? अरे आईचा फेरा आला ना तुमचा हातपाय वाकडं करल. बस एवढंच. अरे 4 बुकं शिकला म्हणून लय बी उतानं चालू नका. बघा 2 दिवसात तुम्हाला प्रचिती येईन. आणि ती प्रचिती आली नाही तर? नाही कशी म्हणतो तू? नाही कशी? अरे देवीच्या झपाट्यातनं आजपर्यंत कोणी बी सुटला नाही. पोतराजांचं बोलणं ऐकून कार्यकर्ते वैतागले होते. त्यातला एक जण मोठ्यानं म्हणाला, अरे काय ऐकता यांचं? धरा यांना आणि कापा यांची केस. हा धरा धरा, आणा कात्री, आणा कात्री. दुसऱ्या कार्यकर्त्यांना असं म्हणताच पोतराजांनी पळायला सुरुवात केली. कात्री घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला, पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. सर्व कार्यकर्ते पुन्हा ग्रंथालयात येऊन बसले तेव्हा विजय म्हणाला, खरं सांगू का, म्हणजे माझं हे म्हणणं आहे, तुम्हाला पटतंय का ते बघा. अरे तू सांग ना आधी, मला काय म्हणायचं आहे. अरे तू काय म्हणायचं ते लवकर म्हण ना बाबा. आपला विचार चांगला आहे पण मार्ग बरोबर नाही असं वाटतंय. पोतराज प्रथा नष्ट झाली पाहिजे याबाबत कुणाचंच दुमत असणार नाही, पण त्यासाठी आपण पोतराज यांचे केस कापतोय हे काही बरोबर नाही. का बरं असं का म्हणतोयस तू? आपण यांचे केस कापले तर हे पोतराज पण करणार नाहीत, पण हे आपल्या मुलांना पोतराज करणारच ना. मग पोतराज प्रथा बंद कशी होणार? हा राईट पॉईंट आहे. हा पॉईंट काय कधी कोणाच्या लक्षात आला नाही. बरं मग तुझं काय म्हणणं आहे? पोतराजांचे केस कापायचे नाहीत? शंकरनी त्याला विचारलं. नाही, कापू नका असं नाही म्हणणार मी, पण आपण ह्या लोकांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. बळजबरी करून आपल्याला ही प्रथा संपवता नाही येणार. जोपर्यंत आपण चळवळ करतोय तोपर्यंत आपल्या भीतीनं पोतराज दबून राहतील, आणि आपली चळवळ थांबली की त्यांची वळवळ पुन्हा सुरू होईल. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतंय? महात्मा फुल्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्वी सत्यशोधकी जलसा होता. बाबासाहेबांचे विचार सांगण्यासाठी आंबेडकरी जलसा होता. तेव्हा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपणही असाच एखादा जलसा सुरू करावा असं मला तरी वाटतंय. तुझं म्हणणं रास्त आहे.
रंजनातून प्रबोधन केलं तर लोकांना नक्की आवडेल. जलसा आपण करू, पण तो लिहिणार कोण? अरे मी लिहितो ना, त्याच्यात काय अवघड आहे? मग चालेल, आण लिहून. आणि नुसता जलसाच करायचा नाही, तर काही मान्यवर लोकांची व्याख्यानंसुद्धा आपण आयोजित करूयात. आणि त्यासाठी डॉक्टर सतीश साठे यांचं सहकार्य घ्यायला काही हरकत नाही. सतीश साठे आपल्यातलेत. मग तुला काय वाटलं कुलकर्णी देशपांडेंचे नातेवाईक आहेत? नाही, पण ते येतील का? हो येतील. सामाजिक कामाची त्यांना आवड आहे. आणि दुसरी तुला माहीत नसलेली महत्त्वाची गोष्ट सांगतो, डॉक्टर साठे हे स्वतः पोतराज होते. काय खरं सांगतो काय? अरे मग काय तुझे टिंगल करतोय का मी? डॉक्टर झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या डोक्यावर केस होते. गेल्या वर्षी त्यांनी केस काढलेत. अरे मग येत असतील तर आपल्या जलशात घ्या की त्यांना. ते करूच आपण. पण त्यांच्याच आयुष्यात घडलेल्या घटनेवर जलसा लिहिणार आहे मी, अर्थात त्यांच्या परवानगीनं. थोड्याच दिवसात विजयनं जलसा लिहिला. त्याच्या तातडीनं तालमी झाल्या. गावोगावी त्याचे कार्यक्रम सुरू झाले. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता. जलशामध्ये प्रथम अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला गण म्हटला जायचा. नंतर अनिष्ट प्रथेविरुद्धची गाणी गायली जायची. आणि मग पोतराजाच्या जीवनावरचा एक छोटासा वग सादर केला जायचा. त्या वगामध्ये येडबा नावाचा एक पोतराज असतो. त्याला एक लहान मुलगा असतो. अचानक तो आजारी पडतो. त्याला तो दवाखान्यात नेण्याऐवजी देवीच्या नावानं अंगारा लावतो. त्याच्या अंगावरनं देवीचं नाव घेऊन लिंबू उतरून फेकतो. पण पोराला गुण काही येत नाही. त्याचा आजार वाढतच जातो. त्याची बायको म्हणते की पोराला घ्या दवाखान्याचा, पण हा येडबा तिचं काही ऐकत नाही. कारण त्याला वाटतं की पोराला दवाखान्यात नेलं तर देवीचा कोप होईल. देवीच्याच कृपेनं पोराला बरं वाटेल म्हणून तो देवीची जत्रा करतो. पण पोराला गुण येण्याऐवजी त्याची प्रकृती खालावत जाते. आणि शेवटी बायको येडबाच्या विरोधाला न जुमानता मुलाला दवाखान्यात घेऊन जाते. पण दुर्दैवानं डॉक्टरी इलाज होण्यापूर्वी मुलगा मरण पावतो. ते येडबाला वाटतं की मुलाला दवाखान्यात नेल्यामुळे मुलगा मेला. त्याबद्दल तो बायकोला सतत दोष देत असतो. त्याची बायको गरोदर राहते. तिला पुन्हा मुलगा होतो. येडबा मुलाचा जावळ काढत नाही. तो बायकोला सांगतो, आपला पहिलाच मुलगा पुन्हा जन्माला आलाय. ही समधी आईची कृपा आहे. तेव्हा देवीच्या भक्तीसाठी याला पोतराज सोडायचा. येडबाच्या म्हणण्याला बायको विरोध करते. देवीच्या नादी लागून पहिल्या पोराचं वाटोळं केलं तसं ह्या पोराचं करायचं नाही. याला शिकवायचा, डॉक्टर करा, वकील करा. बायको निक्षून सांगते. येडबा तिला परत म्हणतो की त्याला वकील कर नाही तर डॉक्टर कर, पण पहिल्यांदा पोतराज कर. दोघांची भांडणं होतात. बायकोच्या विरोधाला न जुमानता येडबा पोराला पोतराज करतो. बायको पोराला घेऊन घर सोडून जाते. दुसऱ्याच्या इथे मोलमजुरी करते. पोराला शिकवते, त्याला डॉक्टर करते. तालुक्याच्या ठिकाणी त्या मुलाचा आमदाराच्या हस्ते सत्कार होतो. पेपरमध्ये बातमी छापून येते. कुणाकडून तरी ते येडबाला कळतं आणि तो बायकोला मुलाला भेटायला येतो. केलेल्या चुकीबद्दल माफी मागतो. आणि ह्यानंतर स्वतः डॉक्टर सतीश साठे पुढे येतात आणि लोकांना उद्देशून म्हणतात, मायबाप हो, आता तुम्ही जे काही पाहिलं ती गोष्ट खरी आहे. हे सगळं माझ्या आयुष्यात घडलं आहे. आता माझ्याकडे पाहिल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, पण पूर्वी मी पोतराज होतो. माझ्या आईने मला शिकवलं म्हणून मी डॉक्टर झालो. नाही तर गळ्यात कोरडा घालून कमरेला आभरण बांधून दारोदारी फिरत ओरडत राहिलो असतो, येऊ द्या लक्ष्मी आई समाधान. पण मी शिकलो, त्यामुळे माझ्या गळ्यात कोरड्याच्या ऐवजी स्टेथोस्कोप आला. शिक्षणामुळे माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडतो. म्हणून म्हणतो, नीट विचार करा. पोराला पोतराज करायचं का शाळेत पाठवायचं? पोरगा डॉक्टर, इंजिनियर, वकील झालेला बघायला आवडेल का पोतराज झालेला बघायला आवडेल? पोरानं मर्याईच्या नावानं आभरण घालून मिरवावं का माझ्याप्रमाणे कोट टाय पॅन्ट घालून मिरवावं? तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुमचं तुम्ही ठरवा. या जलशाचा परिणाम चांगला झाला होता. पोतराज प्रथा चांगली का वाईट या विषयावर पोतराजांमध्ये चर्चा सुरू झाली होती. जलसा बघितल्यानंतर 10तला 1 तरी पोतराजकी सोडून देत होता. जलशातले विचार लोकांना पटायला लागले होते आणि म्हणून त्याचे प्रयोग धूमधडाक्यात चालू होते. असेच 2-3 महिने गेले. ग्रंथालयात कार्यकर्ते गप्पा गोष्टी करत बसले होते. चळवळ पुढे कशी न्यायची, अजून त्यासाठी काय काय केलं पाहिजे ह्या विषयावर त्यांची चर्चा चालू होती. त्यावेळी न विचारता 5-6 जण आत आले.
तसं ब्रेक लागल्यासारखे सगळेजण बोलायचे थांबले आणि प्रश्नार्थक नजरेने त्या 5-6 जणांकडे बघायला लागले. तेव्हा गालातल्या गालात हसत त्यांनी कार्यकर्त्यांना विचारलं, ओळखलं का? कार्यकर्त्यांनी त्यांना न्याहाळून बघितलं. चेहरे ओळखीचे वाटत होते, पण कुठे पाहिले ते आठवत नव्हतं. मग शंकरच म्हणाला, नाही, काही लक्षात येत नाही आमच्या. अहो, गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आलतो ना आम्ही. पोतराजकीवरनं आपली वाचावाची झालती. तुम्ही आला होतात? अहो, आम्ही चालतो. मग तुमच्या अंगावरचं आभरण, डोक्यावरचे केस, ते पोतराजकी सोडले आम्ही, ते सांगायला आलो आहे आम्ही. 2-3 महिन्यापूर्वी घडलेला प्रसंग शंकरला आत्ता ठळक आठवला. सगळं काही त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्यांना तो म्हणाला, अहो, पण तुम्ही तर म्हणाला होतात की आम्ही पोतराजकी सोडणार नाही म्हणून. हा, म्हणालो होतो, पण तुमचा जलसा बघितला ना आमचं डोळंच उघडलं बघा. पोतराजकीच्या गाणीतनं बाहेर निघायचं आम्ही ठरवून टाकलं. आम्हाला कळलं या पोतराजकीमुळं एकट्याचंच वाटोळं होत नाही, तर अशा अनेक पिढ्या मातीत जातात. आपण काय पुण्यविण्य करत नाही, आपण करतोय ते पाप आहे. आणि मग तुमच्या डोक्यावरचे केस ते कोणी कापले? आम्हीच एकमेकाचे कापून टाकले. साहेब, आभरण फाडून फेकून दिलं आणि खोल खड्डा घेऊन त्यात मरी आईचा देवारा गाडून टाकला. आमच्या आयुष्याची माती करणाऱ्या देवीला कायमची मातीत घालून टाकली. त्याच्या ह्या बोलण्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. तुमची सगळ्यांची ओळख सांगा की आम्हाला. हा, मी शेलार, हा सकट, यो तुपे, जाधव, गायकवाड, पवार. साहेब, एक विनंती करायची बरं का तुम्हाला. कसली विनंती? नाही, त्या दिवशी आम्ही जे तुम्हाला बोललो ना, ते तुम्ही समजा विसरून जा. त्या चुकीबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. अहो, माफी कसली मागताय? तुमचं आम्ही अभिनंदन केलं पाहिजे. खाली बसा तुम्ही. मग शंकरनं एका कार्यकर्त्याला फुलांचं गुच्छ आणायला पाठवलं. दुसऱ्याला चहा आणायला पाठवलं. सर्व कार्यकर्ते आपल्या कार्याला यश मिळालेलं बघून आनंदित झाले होते. मोठ्या उत्साहानं त्यांनी शेलार, सकट, तुपे, जाधव, गायकवाड, पवार या पूर्वाश्रमीच्या पोतराजांचा सत्कार केला. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं. चहापाणी झाल्यावर शेलार आणि सहकारी जाण्यासाठी उठले. तेव्हा जाता जाता जाधव म्हणाला, साहेब, आम्ही आता पोतराजकी सोडली. आमच्या पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था करा. आमच्यासाठी कुठेतरी कामधंदा बघा. तेव्हा शेलारनं त्याला फटकारलं, अरे, आपण पोतराजकी सोडून काय त्यांच्यावर उपकार केले का? त्यांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला म्हणून त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. आपला पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना, तो आपण सोडवू ना. यांना कशाला कोड्यात टाकताय? हां, चला, येऊ का साहेब? येऊ? हो, या. आणि आता तुम्ही सुद्धा आमच्या चळवळीत सहभागी व्हा आणि दुसऱ्यांना पोतराजकी सोडायला सांगा. ते आम्ही सुरू केलंच आहे. आमच्यातला एकही पाहुणा पोतराज म्हणून आम्ही ठेवणार नाही. आधी गोडी गुलाबीनं सांगून वागणार. नाही ऐकलं तर सरळ पाहुण्याला सांगणार का, बाबा तू आमच्या दारात यायचं नाही. अरे, सोयीर संबंध सुटले ना, तुटले तरी चालतील, पण आपल्या नात्या गोत्यात पोतराज नकोच आहे आता. येतो बरं का साहेब आम्ही. सगळ्यांनी हात जोडून निरोप घेतला. या घटनेनं कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं आणि ते सगळे जास्त जोमानं कामाला लागले होते. श्रोते मित्र, हा होता भाग 7. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.